आहे ग वाजत आहे असं परी. छान आहे घर. हाय बोलो हाय. तू हाय कर. चला चल ग पटकन चल. पकडणं नाही दीदी चालत आहे ना पायी. चल पायी जा. तर मंडळी आम्ही आलो गार्डन मध्ये अद्दूला घेऊन. परीचा हात पकड ना. ये या साइड नाही आहे बेटा. या साइड नाही आहे. या साइड नाही आहे. हे इकडे इकडे ये. हा इथे इथे बसते का. कुठे बसते. घसरपट्टी. चल ए हळू बेटा. ये ना. हाँ ये. हळू ये बेटा. हाँ ये मी आहे ना इथे. कम. हाँ ते ये घसर. ये ना घसर ना मग झुला जाशील. बरं ये मग. ये बेटा ये. हो ये घसर. बरं नको घसरू ये. हो ये. तर म्हणजे आम्ही आलोत गार्डनमध्ये. मी आली आहे गावाकडे. तर आता शिवरात्री जवळच येत आहे त्याच्यामुळे मी सासरी आली आहे. कारण की माझ्या सासरी आहे ना खूप मोठा मेला म्हणजेच यात्रा भरते शिवरात्रीच्या दिवशी. त्याचा ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन. तर तुम्ही कंटिन्यू करा हा ब्लॉग. छोटासा असा ब्लॉग होणार आहे. मी जास्त काही शूट नाही करत आहे याला. चला मी जास्त काही शूट नाही करत आहे. असं नॉमिनल थोडंफार. हे बा डुगू दादा आला रे. डुगू दादा आला. हर्षू काकू भेटली. कोण रे. काय म्हणते काकू. डुगू दादा आला ग. डुगू दादा. टॅटू. ए बेटा पडशील. छान पकडून बस. हां नाही थोडंसं झुलं तिला. ती पकडते. इकडे एक मंदिर सुद्धा आहे. मंदिर हनुमानाचं आहे बहुतेक. तर मंडळी खूप दिवसांनी असं झुल्यावर बसले मी सुद्धा. मला हे ना असं झुला वगैरे झुलायला खूप आवडतं. तुम्हालाही आवडतं का मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि आपल्या आहे ना अंदर एक लहान बाळ नेहमी जिवंत ठेवायचं असं मला तरी वाटते आणि मी ठेवते सुद्धा. तर हे बघा मला खूप मजा येते असं झुलायला. तर तुम्हाला मी हे जे सांगितलं की आपल्यामध्ये एक लहान मूल जिवंत ठेवायचं. आपले जे आयुष्य आहे ना ते असं मजा करायसाठी एन्जॉय करायसाठी एक लहान बाळ आहे ना आपलं जिवंत ठेवायचं आपल्यामध्ये. तर तुम्हाला काय वाटतं हे बरोबर आहे की रॉंग आहे मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला तर 100% बरोबर वाटतं हे. आणि मी वागतेसुद्धा तशी कधी कधी. कारण की मग आयुष्यात एन्जॉय नाही केलं तर काय केलं हो ना. आणि एन्जॉय आहे ना प्रत्येक वेळेस लहान बाळ बनूनच करायचं.